सांगत नाही. ही ग्रहांची स्थिती, कालगणना ही महाभारतामध्ये ज्या काही परिस्थिती घडल्या होत्या त्याच पद्धतीच्या या पश्चिम दिशेला झालेल्या आहेत आणि त्यावरून असं स्पष्ट दिसतंय की भविष्यात ह्या घटना साहजिक आहेत आणि हे युद्ध किती दिवस पेटेल, किती दिवस चालेल आणि ह्या सर्वच्या सर्व गोष्टीला अमेरिका ही कारणीभूत आहे. त्याला जो काही त्रास होईल जगाला, तो केवळ आणि केवळ अमेरिका या देशामुळे. कारण युक्रेन रशिया युद्धामध्ये युक्रेनला सपोर्ट अमेरिकेने केलेला आहे. इस्रायल फिलिस्तिनी वगैरे यांच्याबरोबर ज्यावेळेस युद्ध झाले त्यावेळेस इस्रायलला अमेरिकेने सपोर्ट केला. आणि आणि काय झालं की जिथं जागा दिसल ती आपल्या मालकीची व्हायला पाहिजे, आपली तिच्यावर सत्ता असायला पाहिजे, अशी भावना अमेरिकेची झालेली. त्याच्यामध्ये ग्रीनलँड असो किंवा इतर देशाला जो माल निर्यात केला जातो अमेरिकेतून, पाठवला जातो बाहेर, त्या मालाला त्यांनी टेरिफ लावलेलं आहे. किंवा भारतामधून किंवा इतर देशातून माल अमेरिकेमध्ये जो जातोय त्या मालाला सुद्धा त्यांनी 50% 40% असा टेरिफ लावलेला आहे, टॅक्स लावलेला आहे. आणि ही अमेरिकेची पूर्वीपासूनची धोरणं आज जगाला घातक ठरत आहे. यदा कदाचित जर समजा युद्ध समेट करण्याची वेळ आली, तह करण्याची वेळ आली आणि त्याच्यामध्ये जर भारताला संधी मिळाली तर भारताने त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. ही संधी भारतापुढे चालून आलेली आहे. भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. या ठिकाणी अमेरिकेचा